अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच मी माझ्याचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी सेवा बघणार आहोत, जी आपल्याला दत्त जयंती निमित्त करायची आहे. बघा, ही सेवा तुम्ही 21 दिवसांची, 11 दिवसांची किंवा 7 दिवसांची सुद्धा करू शकता. सेवा काय आहे तुम्हाला सांगणारच आहे. बघा, अतिशय आयुष्याचं सोनं करणारी ही सेवा आहे. खूप प्रभावी आहे. ज्यांना दत्त जयंती निमित्त, आता बघा, जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत किंवा ज्यांना कोणाला गुरुचरित्र पारायण करायला जमणार नाही, त्यांनी ही सेवा करा. आणि जे गुरुचरित्र पारायण करणार आहेत त्यांनी सुद्धा जर ही सेवा केली तर अतिशय प्रभावी आहे. आपले महाराज साक्षात दत्त महाराजांचा अवतार आहेत. त्यामुळे ज्यांना गुरुचरित्र पालन करणं शक्य नाही, ते नियम पाळणं शक्य नाही, त्यांनी ही सेवा केली तरी तितकंच फळ तुम्हाला मिळणार आहे. खूप प्रभावी सेवा आहे. बघा, ही सेवा जो कोणी भक्त मनापासून श्रद्धेने करतो, मी तुम्हाला शाश्वती देते की तुम्ही जर या दत्त जयंतीला ही सेवा केली तर येणाऱ्या पुढच्या दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला काही मागायची गरज पडणार नाही. एवढं महाराज तुम्हाला भरभरून देतील. सेवा कशी करायची, काय करायची ते आता आपण बघूया. तर बघा, तुम्हाला सेवा काय करायची आहे. तुम्हाला सेवा म्हणजे श्री स्वामी सारामृताचे पारायण करायचे आहेत. हे पारायण तुम्ही 21 करू शकता, 11 करू शकता, 7 करू शकता, 5 करू शकता. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही हे पारायण करू शकता. पण बघा, जेवढे जास्तीत जास्त पारायण तुम्हाला करणं शक्य आहे तेवढे नक्की करा. बघा, हे जे असे विशिष्ट दिवस असतात, मी तुम्हाला नेहमी सांगते की विशिष्ट दिवसांमध्ये विशिष्ट सेवा जर आपण केली तर त्याचे फळ आपल्याला कितीतरी पटीने जास्त मिळत असते. म्हणून तुम्हाला कळकळीने मी ही विनंती करत आहे की तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त पारायण करणं शक्य असेल तेवढे करा. तुम्हाला जर 21 पारायण करणं शक्य असेल ना तर खरंच करा. ज्यांना शक्य होत नाही त्यांनी 11 करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना 11 करणं शक्य होत नाही त्यांनी किमान 7 तरी पारायण करण्याचा प्रयत्न करा. ही कळकळीची विनंती. आता पारायण कोणत्या दिवसापासून सुरू करायचे, किती दिवसांमध्ये करायचे, कसे करायचे ते आता आपण बघूया. बघा, तुम्हाला जर 21 पारायण करायचे असतील तर बघा, 6 डिसेंबर पासून तुम्ही जर पारायणाला सुरुवात केली तर तुमचे 26 डिसेंबर पर्यंत 21 पारायण पूर्ण होतात स्वामी सारामृताचे. पारायण म्हणजे काय तर 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचणं म्हणजे एक पारायण होईल. स्वामी सारामृत ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. ते 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचणं म्हणजे एक पारायण. तर असे तुम्हाला 21 पारायण करायचे असतील तर तुम्ही 6 डिसेंबर पासून सुरुवात करू शकता, जेणेकरून 26 डिसेंबर पर्यंत तुमचे 21 पारायण पूर्ण होतील. ज्यांना महिलांना मासिक धर्म आहे त्यांच्यासाठी मी नंतर सांगते. आधी ही माहिती ऐकून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला कोणताही प्रश्न उरणार नाही. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटतील. तर 21 दिवसांची तुम्हाला सेवा म्हणजे 21 पारायण तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही 6 डिसेंबर पासून सुरुवात करा, म्हणजे तुमचे 26 डिसेंबर पर्यंत 21 पारायण पूर्ण होतील. तुम्ही एक दिवसात एक पारायण केलं तर. आता बघा, तुम्हाला जर 11 पारायण करायचे असतील तर 11 पारायण करण्यासाठी तुम्ही 16 डिसेंबर पासून सुरुवात करा, म्हणजे तुमचे 26 डिसेंबर पर्यंत 11 पारायण पूर्ण होतील. आणि 7 पारायण पूर्ण करण्यासाठी तुम्ही 20 डिसेंबर पासून सुरुवात करा, म्हणजे तुमचे 26 डिसेंबर पर्यंत 7 पारायण पूर्ण होतील. बघा, आता बऱ्याच जणांना प्रत्येक दिवशी एकच पारायण शक्य असतं. एक पारायण करायला बघा, तुम्ही जर नवीन स्वामी सेवेकरी असाल तर तुम्हाला पहिल्यांदा एक पारायण करायला म्हणजे 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचायला तुम्हाला जवळपास 1 सव्वा तास किंवा 1.5 तास लागेल जास्तीत जास्त. आणि तुम्ही जर नित्यसेवेत सारामृताचे रोजचे 3 अध्याय पठण करत असाल आणि तुमचे अध्याय बऱ्यापैकी पाठ झालेले असतील तर तुम्हाला हा ग्रंथ वाचायला तुम्हाला किमान पाऊण ते 1 तास लागेल. त्यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला लागणार नाही. जे सेवेकरी रोज या ग्रंथाचं पठण करतात त्यांना 1 तासाच्या आत त्यांचा हा ग्रंथ वाचून होतो, त्यामुळे त्यांना जास्त वेळ लागत नाही. तुम्ही जर नवीन स्वामी सेवेकरी असाल तुम्हाला जास्तीत जास्त 1.5 तास लागेल. तर आता बघा, जर ज्या महिलांना मधात मासिक धर्म येणार असेल, आता 6 डिसेंबर नंतर जर कोणाला मासिक धर्म येणार असेल आणि त्या महिलांना जर 21 पारायण करण्याची इच्छा असेल तर त्यांनी काय करावं. जर तुम्हाला 6 डिसेंबर पासून तुम्ही सुरुवात केली आणि तुम्हाला जर मधात मासिक धर्म आला तर तुम्हाला 5 दिवस ते पारायण करता येणार नाही, बरोबर. मग तुम्ही काय करा,
तुमचे 5 दिवस मधातले जर स्किप होणार असतील, 5 दिवसाचे जे पारायण आहेत तुमचे 5 दिवसाचे 5 पारायण ते तुम्ही दुसऱ्या दिवसांमध्ये ऍड करा. म्हणजे एका दिवशी तुम्हाला 2-2 पारायण करावे लागतील, असे तुम्हाला 5 पारायण तुम्ही ऍड करू शकता दुसऱ्या दिवसांमध्ये. तुम्हाला समजलं असेल. बघा 6 डिसेंबर पासून तुम्ही सुरुवात केली आणि जर तुम्हाला 10 तारखेला जर मासिक धर्म आला तर 10 ते 15 तारखेपर्यंतचे पारायण तुम्हाला करता येणार नाही, बरोबर. मग 10 ते 15 तारखेपर्यंतचे जे पारायण आहेत ते तुम्ही एकाच दिवशी 2-2 पारायण करा. 16 तारखेपासून असं 5 दिवस करा. म्हणजे तुमचे ते पारायण भरून निघतील, तुमचे ते दिवस भरून निघतील आणि तुमचे 21 पारायण 26 डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील. ज्यांना 11 करण्याची इच्छा आहे त्यांनी सुद्धा याच पद्धतीने करा. जर ज्यांना 11 करण्याची इच्छा आहे, 11 पारायण करण्याची इच्छा आहे आणि त्यांचा जर मासिक धर्म 16 डिसेंबर नंतर येणार असेल तर त्या महिलांनी आधीच 5 दिवस आधीच पारायणाला सुरुवात करा. म्हणजे 11 तारखेला, जेणेकरून तुम्हाला जर मधात मासिक धर्म आला तरी तुमचे ते दिवस भरून निघतील. म्हणजे तुमचे 11 पारायण 26 डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील. ज्या महिलांना 7 पारायण करण्याची इच्छा आहे त्यांनी सुद्धा असंच अगोदरपासूनच 5 दिवस अगोदरपासून सुरुवात करा या पारायणाला आणि 7 पारायण आपल्याला कंप्लीट करायचे आहे 26 डिसेंबरपर्यंत, दत्त जयंतीपर्यंत हे टार्गेट ठेवा. कोणत्याही परिस्थितीत आपण जितके पारायण ठरवले आहेत तेवढे पारायण आपल्याला पूर्ण करायचेच आहेत, हा मनाशी निश्चय धरायचा आणि पारायण सुरुवात करायची. तुम्ही एका दिवशी 2ही पारायण करू शकता, 3ही पारायण करू शकता, पण एवढा वेळ प्रत्येकाला असेलच असं नाहीये. म्हणून मी सांगितलं की मासिक धर्मामध्ये तुमचे 5 दिवस स्किप होतात ना, तुम्ही दुसऱ्या दिवसापासून तुमचा मासिक धर्म झाल्यानंतर तुम्ही जेव्हापासून पारायण कंटिन्यू करणार तेव्हापासून त्या दिवसापासून तुम्ही 2-2 अध्याय वाचा 5 दिवस. म्हणजे तुमचे ते 5 दिवस भरून निघतील. ते पारायण तुमचे जेवढे तुम्ही संकल्प केला आहे पारायणांचा तेवढे ते पारायण तुमचे पूर्ण होतील दत्त जयंतीपर्यंत. म्हणून संकल्प करताना असा संकल्प करा की मला 21 पारायण करायचे आहे, मी दत्त जयंतीपर्यंत करणार असा करू नका. जर तुम्हाला दत्त जयंतीच्या आसपास जर मासिक धर्म आला आणि तुमचे पारायण कंप्लीट नाही झाले तर तुम्ही दत्त जयंतीनंतर सुद्धा ते पारायण कंप्लीट करू शकता, जेणेकरून तुमचा संकल्प पूर्ण होईल. तुमचा संकल्प अपूर्ण राहणार नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल मधात जर मला मासिक धर्म येत असेल आणि नंतर सुद्धा मी एका दिवशी 2-2 पारायण नाही करू शकत, 2-2 वेळेस ग्रंथ नाही वाचू शकत, तर तुम्ही दत्त जयंतीनंतर ते 5 दिवस कंटिन्यू करा, काही हरकत नाहीये. फक्त आपले पारायण आपल्याला पूर्ण करायचे आहेत. जेवढा आपण संकल्प केला आहे पारायणांचा तेवढे आपल्याला पूर्ण करायचे आहेत, हे टार्गेट ठेवा. हा मनाशी दृढ निश्चय करा आणि पारायणाला सुरुवात करायची. आता तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह झाला असेल की मधात मासिक धर्म आला तर काय करायचं. एक तर तुम्ही 5 दिवस 2-2 पारायण करू शकता, म्हणजे तुमचे ते 5 दिवस भरून निघतील, किंवा तुम्ही नंतर ते पारायण कंटिन्यू करू शकता. ज्यांना 11 पारायण करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे की त्यांनी 5 दिवस अगोदरपासूनच सुरुवात करा. म्हणजे त्यांचे दत्त जयंतीपर्यंत ते 11 पारायण पूर्ण होतील. मधात जरी तुम्हाला मासिक धर्म आला 5 दिवस तुम्ही करू शकणार नाही, म्हणून आधीच 5 दिवस आधी तुम्ही पारायण सुरुवात करा. म्हणजे तुमचे ते पारायण 11 पूर्ण होतील. तर अशा रीतीने तुम्हाला पारायण करायचे आहे. पारायण करणं, एक पारायण म्हणजे तुम्हाला समजलं असेल की 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचणं, त्याला एक पारायण म्हणतात. आता या सेवेला अगदी गुरुचरित्रासारखे नियम नाहीयेत. नियम याचे 2-3च नियम आहेत, पण बघा नियम तुम्हाला काही पाळायचे आहेत. ते म्हणजे पारायण करताना काळं वस्त्र घालू नका, किंवा तुम्ही जर 21 पारायणांचा संकल्प केला तर 21 दिवसामध्ये काळं वस्त्र घालून कोणतीही सेवा करू नका किंवा काळं वस्त्रच घालू नका 21 दिवस. आणि त्यानंतर दुसरा नियम म्हणजे असा आहे की तुम्हाला ब्रह्मचर्य पाळायचं आहे. ज्यांना संतती प्राप्तीसाठी इच्छा आहे त्यांनी नाही पाळलं ब्रह्मचर्य तरी चालणार आहे. तिसरा नियम असा आहे की तुम्हाला परांना घ्यायचं नाहीये, म्हणजे दुसऱ्याच्या घरचं तुम्हाला खायचं नाही. जरी अशी वेळ आलीच दुसऱ्यांच्या घरचं खायची तरी तुम्हाला 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम भूर्भुवः स्वः तसेतु वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. हा गायत्री मंत्र म्हणून तुम्ही परांना घेऊ शकता, काही हरकत नाही. फक्त एवढेच नियम आहेत. बाकी तुम्ही गादीवर झोपू शकता, काही हरकत नाही. गुरुचरित्रासारखे याला एकच धान्य खायचं असं काही एवढे नियम नाहीयेत. याचे नियम हे 2-3च नियम आहेत. हे फक्त 2-3 नियम पाळा. परांना घेणं जर तुम्हाला भाग पडलं तर 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणून तुम्ही परांना घेऊ शकता. आणि अशा रीतीने अगदी मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही हे पारायण करा. आणि मांसाहार करू नका.
जर 21 पारायणाचा तुम्ही संकल्प केला तर 21 दिवस आपल्या घरात मांसाहार करू नका. जर तुमच्या घरातले इतर व्यक्ती ऐकत नसतील, त्यांना मांसाहार आणायचा असेल, घरामध्ये खायचा असेल तर त्यांना खाऊ द्या. पण जो पारायण करत आहे म्हणजे तुम्ही तुम्ही स्वतः मांसाहार घेऊ नका. बाकीच्यांनी घेतला तरी चालेल. फक्त आपण नाही घ्यायचा. 21 दिवस आपला संकल्प पूर्ण होईपर्यंत, 21 पारायण पूर्ण होईपर्यंत. 11 पारायण जरी केले तरी पण 11 दिवसांमध्ये तुमचं पारायण पूर्ण होईस्तोवर, तुमचे संकल्प पूर्ण होईस्तोवर मांसाहार घरात आणू देऊ नका. जरी आणला तरी तुम्ही स्वतः खाऊ नका. ही गोष्ट एवढी लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, एवढे हे 3-4 नियम आहेत, हे तुम्हाला पाळायचे आहेत. हे नियम पाळून तुम्ही नक्की हे पालन करून बघा. दरवर्षी आपण ही सेवा करत असतो. अतिशय मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करा. मी तुम्हाला सांगते की पुढच्या दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला काही मागायची गरज पडणार नाही. एवढं आपल्याला आपले महाराज एवढं भरभरून देतील. आणि महाराजांना खूप काही मागण्यापेक्षा ही सेवा फक्त आणि फक्त आपल्या महाराजांसाठी करा. तुमचे प्रारब्ध उजळण्यासाठी खूप मोठी संधी आहे, हे लक्षात घ्या. जेव्हा आपण महाराजांसाठी सेवा करतो तेव्हा आपले प्रारब्ध उजळत असतात, आपला भोग कमी होत असतो, आपल्या इच्छा लवकर पूर्ण होत असतात. म्हणून महाराजांना काहीच न मागता फक्त महाराज, ही जी काही सेवा आहे ना, ही फक्त तुमच्यासाठी आहे. मला यातून काहीच नको महाराज, ही तुम्ही मला जे काही दिलेलं आहे आतापर्यंत तेच खूप आहे. त्या गोष्टीची कृतज्ञता म्हणून मी तुमच्यासाठी हे पारायण, ही सेवा करत आहे एवढ्या दिवसांची, ती माझी स्वीकार करा. एवढंच महाराजांना म्हणायचं. बाकी मला याच्यातून काहीच नको महाराज. बघा, जेव्हा आपण काही न मागता महाराजांची सेवा करतो ना, तेव्हा महाराज आपल्याला इतकं भरभरून देतात की तुम्हाला परत काही महाराजांना मागायची सुद्धा गरज पडत नाही. पण बघा, तुम्ही जर महाराजांना खूप काही मागत बसला तर ती सेवा एक स्वार्थी सेवा आहे. तुम्ही अगदी संकल्प करताना तुमच्या 3-4 इच्छा सुद्धा महाराजांना बोलू शकता की महाराज मला हे द्या, ते द्या, ते द्या. पण बघा, तुम्ही यावेळेस ही सेवा काही न मागता करून बघा. बघा तुम्हाला कोणकोणते अनुभव येतात आणि तुम्हाला काय काय लाभ मिळतात. महाराज तुमच्या झोळीमध्ये किती भरभरून टाकतील हे तुम्हाला नंतर समजेल. फक्त काही न मागता सेवा करा की महाराज मला काही नको, ही सेवा फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. तुमच्याच चरणी माझी ही सेवा मी अर्पण करणार आहे. एवढंच महाराजांना बोला आणि मग बघा तुमचं नशीब कसं चमकायला लागतं. तर एवढी ही सेवा मनापासून करा. साधारणतः आपल्याला पारायण करायचे आहेत. एका दिवशी तुम्ही 2 पारायण करू शकता, 3 पारायण करू शकता, तुमच्या यथाशक्तीनुसार. ज्या महिलांना मासिक धर्म येतो त्यांनी एका दिवशी 2-3 पारायण जरी केले, ते तुमचे 5 दिवस स्किप होणार आहे त्यामुळे तरी चालणार आहे. जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही 5 दिवस नंतर कंटिन्यू करू शकता, काही हरकत नाही. फक्त आपली सेवा मनापासून आणि श्रद्धेने असली पाहिजे. पण जर तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत ही सेवा, तुमचे जे पारायण आहे, संकल्प आहे, तो पूर्ण करता आला तर अवश्य करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला मासिक धर्म येणार असेल तर एका दिवसात तुम्ही 2-2, 3-3 पारायण करा. म्हणजे तुमचा तो संकल्प जो काही आहे तो दत्त जयंतीपर्यंत पूर्ण होईल आणि तुमची ती सेवा जी आहे ती दत्त जयंतीपर्यंत तुमची पूर्ण होईल. जर नाहीच जमलं एका दिवशी 2-2, 3-3 पारायण करायला तर तुम्ही नंतर कंप्लीट करा, काही हरकत नाही. नंतर तुम्ही 5 दिवस कंटिन्यू करा दत्त जयंतीनंतर, काही हरकत नाही. फक्त आपल्या मनात भाव स्वच्छ पाहिजे, आपलं मन स्वच्छ पाहिजे, निर्मळ पाहिजे, महाराजांबद्दल आपल्या मनात विश्वास पाहिजे. आणि कोणतीही सेवा ही श्रद्धेने मनापासून केली की त्याचं 100% फळ आपल्याला मिळतं म्हणजे मिळतंच. फक्त ही सेवा तुम्हाला करायची आहे. आता तुम्हाला याचे नियम समजले असतील, सेवा कशी करायची आहे. बघा, पूजा मांडणी करायची गरज नाही. आपल्या देव्हाऱ्यात महाराजांची फोटो किंवा मूर्ती असते, छोटा जरी फोटो असेल तरी अतिशय उत्तम आहे, काही हरकत नाही. फक्त महाराजांपुढे दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि तुमच्या पारायणाला तुम्हाला सुरुवात करायची. पहिल्याच दिवशी फक्त संकल्प करायचा. संकल्प कसा करायचा तुम्हाला माहीत आहेच. संकल्प करून त्या पारायणाला तुम्ही सुरुवात करा. आणि संकल्प करताना बघा, असा नका करू की मी दत्त जयंतीपर्यंत 21 पारायण पूर्ण करेल किंवा 11 पारायण पूर्ण करेल किंवा 7 पारायण पूर्ण करेल. तर संकल्प करताना असा करा की मी दत्त जयंती निमित्त महाराज 21 पारायण करणार आहे, मी 11 पारायण पूर्ण करणार आहे, मी 7 पारायण पूर्ण करणार आहे. म्हणजे तुम्हाला मधात मासिक धर्म जरी आला तरी तुम्ही ती सेवा जी काही आहे तुमची ती दत्त जयंती नंतर सुद्धा तुम्ही 5 दिवस कंटिन्यू करू शकता किंवा मी तुम्हाला सांगितलं आहे त्यापर्यंत तुम्ही सुद्धा करू शकता, काही हरकत नाही. म्हणून संकल्प करताना असा करा, म्हणजे जेणेकरून तुमचा संकल्प पूर्ण होईल आणि तुमची सेवा पूर्ण होईल. त्या सेवेचं सुद्धा तुम्हाला खूप सुंदर फळ मिळणार आहे. फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करा.
तुमच्या नातेवाईकांपर्यंत ही सेवा नक्की पोहोच, जेणेकरून त्यांना सुद्धा या सेवेचा लाभ घेता येईल. तर चला, ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वयंपाकासाठी रुजू करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.